पुढचं मायनर बॉडी आपण पाहणार आहोत कोमेट्स. कोमेटला आपण मराठीमध्ये धूमकेतू असं म्हणतो. ॲस्ट्रॉइड आणि कोमेट किंवा मेटल आणि कोमेट याच्यामध्ये फरक करायला फार काय हुशार माणूस लागेल. कारण कोमेट ही एक खूप वेगळी ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडी आहे जी आपल्याला एकदम कधीतरी आकाशामध्ये असं धुरासारखी दिसते आणि एका ठिकाणी अशी स्टॉप झाल्यासारखी दिसते, पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम ती वेगळ्या साईडला जाते असं आपल्याला वाटतं. ओके, सो जो कोमेट आहे तो कोमेट नेमकं काय आहे हे बघण्याच्या अगोदर माणसाच्या जीवनामध्ये याचा काय प्रभाव पडलेला आहे. तर पूर्वीच्या काळात जर कोमेट म्हणजे धूमकेतू जर दिसला तर देव कोपला असे लोक समजायचे. का समजायचे? कारण देवाने जेव्हा जग बनवलं, ओके, 7 आसमान बनवले देवाने असं सांगितलेलं आहे आणि चपटी अशी पृथ्वी आहे जिथे आपण असे राहतो आणि सगळं ऑलरेडी देवाने बनवलेलं आहे. कुठलाही नवीन तारा ना तयार होतो ना नवीन तारा आहे. मग ही एकदमच काहीतरी असं भूतासारखं आपल्याला आकाशामध्ये दिसतं, लोक घाबरून जायचे. आणि बऱ्याच वेळेस कोइन्सिडन्स असा झाला की तो जोडला गेला कुठल्या तरी अपशकुनासोबत, कुठल्या तरी परकीय राष्ट्राचं आपल्यावर आक्रमण झालं. कोमेटाला राजा मेला, असे अनेक घटना लोक जोडतात. आपल्याला मांजर आडवी गेली, बऱ्याच वेळेस आपलं काहीतरी होणारच असतं. परीक्षेत अभ्यास नाही केला पण आपण काय मांजर आडवी गेली पेपर खराब. मांजरीला काय करायचं ना, तुमची परीक्षा तुमचा अभ्यास, त्यात काळी मांजर आडवी गेल्यावर अजून प्रॉब्लेम आहे. तसं कोमेटला पूर्वी विश्व तर देवाने ऑलरेडी बनवले, मग हे काहीतरी नवीन पार्टिकल देव कोपलाय. ओके, सेम तसंच सूर्यग्रहण चंद्रग्रहण का व्हायचे, लोक म्हणायचे एवढा परफेक्ट वर्ल्ड मध्ये एकदम अंधार पडतोय म्हणजे समथिंग इज नॉट राईट हिअर. कारण माणसाची जगातली जन्माला आलेल्या क्षणाची पहिली प्रतिक्रिया भीतीची असते, कळतं का नाही? आणि माणसाची कुठल्या पण गोष्टीत पहिली प्रतिक्रिया ही भीतीची असते. त्याच्यामुळे जेव्हा आकाशामध्ये काहीतरी दिसायचं आणि भीतीचं वातावरण आपल्याला पाहायचं. बरं, धूमकेतू हा भ्यायची वस्तू आहे का? सांगा बरं. धूमकेतू भ्यायची वस्तू आहे. 6,50,00,000 वर्षापूर्वी, 6,50,00,000 वर्षापूर्वी मोस्ट प्रोबॅबली धूमकेतू, काही जण म्हणतात ॲस्ट्रॉइड, हा आता जो अमेरिका आहे त्याच्या खालच्या पाठला मेक्सिकोच्या खाडीमध्ये एक छोटासा धूमकेतू पडला. छोटा मोठा रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे आणि आपल्या पृथ्वीवर आज जेवढे अनुभव आहेत त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त ऊर्जा तयार झाली आणि खूप सारे प्राणी नष्ट झाले, त्यामुळे डायनासोर सुद्धा नष्ट झाले. सो दे कॅन बी व्हेरी डेंजरस आणि त्यांना मोमेंटम अफोर्ड असते. सो व्हॉट आर कोमेट्स? कोमेट्स आर ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज. त्यांचं जे न्यूक्लियस आहे, ओके, कोमेटला आपण असं सांगू शकतो हा असा कोमेट आहे, असं चालतं. याला दुसऱ्या 2 टेल असतात, एक आयोनाइज्ड गॅसची टेल आणि एक वेपोराइज झालेल्या लिक्विडची टेल. आणि आतमध्ये असतं न्यूक्लियस. हे न्यूक्लियस फ्यू मीटर टू फ्यू किलोमीटर एवढ्या अंतरात असू शकते. छोटे छोटे पण कोमेट्स असतात आणि मोठे सुद्धा कोमेट्स. हे जेव्हा आकाशामध्ये आपण पाहतो त्याला 2 टेल असतात. एक आहे ही गॅस जो लीक झाला त्याची टेल आणि ही आयोनाइज गॅसची टेल. ही झालेली आहे सूर्याच्या सोलार वाइंडवर आणि ही झालेली आहे टेम्परेचर. अशा 2 टेल्स आपल्याला एकदम परफेक्टली छान सुंदर अशा दिसतात. आणि आतमध्ये जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस हा लूजली अटॅच्ड मटेरियल कशापासून बनलेला आहे? तर स्टोन्स, नॉट स्टोन्स, रॉक्स, कार्बन कंपाऊंड्स आणि मेनी व्होलाटाइल्स कंपाऊंड्स अँड आईस, बर्फ, ह्याच्यापासून तो
बनलेला असतो. आणि जेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे आणि सोलार वाईंडमुळे त्याच्यावर प्रभाव पडतो त्यावेळेस असा धुरासारखा प्रकार आपल्याला मागे दिसतो. सो दिस इज हाऊ हे कोमेट असतं. हे कोमेट तयार कुठं होतं? खूप जणांना कळायचंच नाही कोमेट येतात कुठून, पण ओट नावाच्या सायंटिस्टनी आणि कायपर या दोन सायंटिस्टच्या डिस्कवरीमुळे आपल्याला कळायला आहे की हे आपली अर्थ आहे, नॉट अर्थ, सन आहे. कन्सिडर करा एवढी सोलार सिस्टीम आहे. बघा शेवटचा प्लॅनेट पृथ्वी इथपर्यंत गेला अर्थ. या प्लुटोच्या तिथं एक असा बेल्ट आहे, त्याचं नाव आहे कायपर बेल्ट. इथे छोटे 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 न्यूक्लियस आहेत जे भावी कोमेट्स बनणार. आणि या साईडला एक असा मोठा अजून एक क्लाउड आहे, ऊर्ट क्लाउड. छोटे 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 अजून तुकडे आहेत बर्फाचे, कार्बनचे, वॉटरचे अँड सो. आणि आपली सोलर सिस्टीम एवढीशी. दिस इज अ पार्ट ऑफ सोलर सिस्टीम. दे आर लूजली बाउंडेड बाय आवर सोलर सिस्टीम. त्या आतला जो बेल्ट आहे त्याला म्हणतात कायपर बेल्ट. आणि बाहेरचा जो क्लाउड आहे त्याला म्हणतात, हा ढगासारखा नाही, त्याचं नाव दिले क्लाउड. छोटे छोटे पार्टिकल्स, छोटे छोटे ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज, न्यूक्लियस ऑफ कोमेट्स त्या ठिकाणी. इथे प्रचंड डार्क आहे, कम्प्लीट अंधार आहे. तिथे तुम्ही गेलात राहायला तर अजिबात काहीच दिसणार नाही. सूर्य आपल्याला असा कुठंतरी छोटासा ठिपका दिसतो. आपल्याला पृथ्वीवर कसा दिसतो सूर्य? मोठा असा ब्राईट दिसतो की नाही, बर्निंग ब्राईट. तुम्ही जर ऊट क्लाउड मध्ये राहायला गेले तर तुम्हाला एक चांदणी सारखा सूर्य दिसतो. एवढ्या लांब ऊट क्लाउड आहे. बरं मोठ्या चांदणी, छोट्या नाही मोठ्या चांदणी. कायपर बेल्ट मध्ये सुद्धा फेंट सन तुम्हाला दिसतो. तिथलं टेम्परेचर -260-70 डिग्री सेल्सिअस. आणि सूर्याची ग्रॅव्हिटी त्यांना अत्यंत अशी थोडीशी पकडून बसलेली आहे. जसं की आपण बसवर सामान असंच ठेवले, बांधलंच नाही. ते कसं लूजली अटॅच असलं बसला, तसे ते ऊट क्लाउड मधले आणि कायपर बेल्ट मधल्या ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज, कोमेटचे न्यूक्लियस अटॅच आहेत. बाजूला जे स्टार्स आहेत किंवा आतमधले जे प्लॅनेट्स आहेत किंवा सन यांच्या कंबाईन ग्रॅव्हिटेशनल पेट्रिब्युशन मुळे हा क्लाउड मधला एखादा दगड निसटतो. नाही नाही, जसं एखाद्या मुलीच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ आहे, एखादा मुली निसटतो. नाही, त्या कानामध्ये काहीतरी छोटी छोटी बारीक बारीक डिझाईन आहे, एखादं घुंगरू निसटतो. तसा हा ऊट क्लाउड मधला आणि कायपर बेल्ट मधला छोटासा एखादा खडा जो कशापासून बनलाय? कार्बन पासून, व्होलॅटाईल मटेरियल्स पासून, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. ओके, अँड कॉम्प्लिकेटेड चेन्स ऑफ कार्बन पासून बनलेला किंवा आईस कोल्ड -290 डिग्री, 270 डिग्री, 260 डिग्रीला मायनस, म्हणजे 2 केल्विन, 5 केल्विन, 3 केल्विनला त्या ठिकाणी बर्फ पाण्याचा आणि तो निखळतो. आणि निखळून काय करतो? सनच्या ग्रॅव्हिटीमध्ये येतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्बिट्स घेऊ शकतो. एक असतो हायपरबोलिक, म्हणजे ऊट क्लाउड किंवा कायपर बेल्ट मधून आला, सनला एक प्रदक्षिणा मारला, निघून गेला कायमचा. सोलार सिस्टीम मधून तो कायमचा निघून गेला. बरं, येत असताना काय झालं? सोलार वाईंडमुळे, हीटमुळे त्याला अशी टेल तयार झाली. ही टेल अशी आहे, सूर्याच्या जवळ आल्यावर अशी गेली, इकडे जाताना सूर्याच्या विरुद्ध दिशेने ही जी आहे ती अशी.
ह्याची साईज किती असते? ह्याची साईज खूप मोठी असते. आपल्याला छोटासा असा जरी धुरकट डॉट दिसला असता त्याची साईज ही कधी कधी 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा जास्त सुद्धा असू शकते किंवा बऱ्याच वेळेस असते. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वी आणि सूर्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढी ती टेल असू शकते. मागे जो हॅलेचा धूमकेतू शैले कुठला तरी धूमकेतू गेला होता त्याची टेल ही पृथ्वीला क्रॉस करून गेली. ओके, सो हा जो कोमेट आहे, हा कोमेट ही एवढी ब्युटिफुल जी डायग्राम आहे जी ॲस्ट्रॉनॉमिकल आपल्याला दिसते, तो एकदाच येणार आणि निघून जाणार कायम, वन टाइम विजिट. दुसऱ्या टाइपचे कॉमेट कसे असतात की ते येतात परत अशा गिरट्या मारत असतात. ते दर काही वर्षांनी आपल्याला परत 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 दिसते. हॅलेचा धूमकेतू हा तसा पिरियॉडिक कोमेट आहे जो ट्रॅप झालाय सनच्या ग्रॅव्हिटी, जो दर काही वर्षांनी आपल्याला दिसतो. आधी 2056 ला काय तरी मोस्ट प्रोबॅबली तो हॅलेचा धूमकेतू दिसणार, आपल्याला एक्झॅक्ट डेट माहित नाही, बघू. सो दिस इज हाऊ इट वर्क. कोमेट्सला एवढं महत्व काय आहे तर आज जे तुम्ही पाण्यामध्ये बाटली म्हणजे पाणी आणले, पाण्यामध्ये बाटलीमध्ये जे पाणी आणले ते पाणी हे 3 अब्ज वर्षापूर्वी कोमेट्सनी भारतात नाही पृथ्वीवर अणू टाकले. पृथ्वीवर पाणी नव्हतं. आज जेवढं समुद्रात पाणी आहे, आज जेवढं आपल्या नद्यांमध्ये पाणी आहे, बोरमध्ये पाणी आहे, बिस्लरीच्या बाटलीत पाणी आहे, हे सगळं पाणी कोमेट्सनी अणू पृथ्वीवर आलेलं. त्याला लेट शावर किंवा अर्ली शावर असं. शावरिंग म्हणजे पृथ्वीवर झालेली आहे. अनेक जणांचं म्हणणं आहे की खूप सेफ एन्व्हायरमेंट भेटतं या डार्क क्लाउड्स मध्ये जीवन तयार होण्यासाठी. म्हणजे जे कोमेट्स आहेत, ह्या कोमेट्स मध्ये कदाचित व्हायरसेस, बॅक्टेरिया, लाईफ पहिल्यांदा तयार झाली असेल आणि ते पृथ्वीवर येऊन जेव्हा आदळलं तेव्हा पृथ्वीवर आपल्याला ती लाईफ मिळाली असेल. हे शक्य होऊ शकतं. म्हणजे पृथ्वीवर जे जीवन आहे त्या जीवनाचं रहस्य आपल्याला कधी कळेल, कळणार का नाही माहित नाही, पण मोस्ट प्रोबॅबली त्याचं वन ऑफ द आन्सर काय आहे की कोमेट मधून एखादा जीव फोर फादर आपल्या इकडे आलेला आहे आणि आपण जादू एलियन म्हणतो का नाही, आपणच एलियन. तुम्ही तुमच्या मित्राला तुला एलियन पाहायचा का, हो म्हणला की आरशात पाहलाय. ओके, अजून एक तुम्हाला छान पुस्तकाचं नाव असेल तर यक्षाची देणगी नावाचं जे बुक आहे नारळीकरांनी, त्यांनी खूप सुंदर स्टोरी लिहिलेली आहे. त्याचं नाव आहे धूम. ही स्टोरी वाचा, खूप छान कळेल गोष्ट. कोमेटवर त्यांनी लिहिली. कोमेट्स, काही जणांचं म्हणणं आहे कोमेट्स हे रोग घेऊन येतात. कारण असं आढळलेलं आहे की बरेचसे जे प्लेग किंवा पूर्वी महारोग जगात पसरले. आज एक व्यक्ती 12 तासामध्ये अमेरिकेत जातो, अमेरिकेतला भारत. पूर्वी एखादा व्यक्ती एखाद्या देशामध्ये जायला अनेक महिने लागायचे, पण रोग एकदाच पडायचा सगळ्या मोठ्या भागामध्ये, अनेक देशांमध्ये. मग हा रोगाचा जंतू आला कुठून, तर काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की कोमेट्सच्या टेलमध्ये छोटे छोटे जे कण आहेत त्या कणांवर अत्यंत कठीण परिस्थितीत जगणारे बॅक्टेरिया आहेत. जेव्हा ते पृथ्वीवर पडतात तेव्हा आपली इम्युन सिस्टीम त्याला ओळखत नाही, मग आपल्याला मोठमोठाले आजार होऊ शकतात. बट वी डोंट नो, कारण जेव्हापासून मेडिकल सायन्स, मायक्रोबायोलॉजी ऍडव्हान्स्ड झालेली आहे तेव्हापासून तर काही असा महारोग पडलेला नाही. ॲथेन्सचा प्लेग हे वन ऑफ द एक्झाम्पल समजलं जातं की जो म्हणतात की कदाचित त्या कोमेट्सच्या
प्रादुर्भावामुळे झाला असावा, वी डोंट नो, बट देर इज अ स्पेक्युलेशन. ओके, तर काही काही कोमेट्स हे अनंतात विलीन होतात, म्हणजे सूर्याला जाऊन आदळतात. सो दिस इज हाऊ इट वर्क. आपल्याला कोमेट्स बद्दल एक जनरल अंडरस्टँडिंग कळालेली आहे. तुम्हाला कधी चान्स मिळाला धूमकेतू बघण्याचा, तर तो जीवनामधला एक खूप वेगळा अनुभव असेल. ओके, तुमच्या आप्तेष्टांना, तुमच्या प्रियजनांना कोमेट पाहायला घेऊन जा. माझ्या वडिलांनी सकाळी 3 वाजता, मी लहान असताना जंगलामध्ये शेतात नेऊन मला कोमेट दाखवलं. मला आज सुद्धा तो प्रसंग आठवतो. सो इट्स अ व्हेरी ब्युटिफुल स्पेक्टॅक्युलर व्ह्यू कोमेट. आणि विचार करा, आपल्याला तो भेटायला अंधकारातून आलेला आहे, नाही का? आणि भेटून निघून जाणार आहे. अशी जर गोष्ट होत असेल तर ती आपण अवश्य पाहिली. ओके, अजून त्याला असं सांगितलं पाहिजे की बाबा, तुझा कुठलाही भाऊ पृथ्वीच्या जवळून जाऊ दे, पण पृथ्वीवर आदळू देऊ नको. नाहीतर डायनासोरचे हाल झाले ते आपल्या व्हायला. ओके, तो धूमकेतू जरी मोठमोठ्या जनावरांना मारू शकला, तरी मांस खाणाऱ्या, कुजलेले अन्न खाणाऱ्या एका छोट्या उंदरासारख्या जीवाला मारू शकला नाही. आणि तो आपला पितामह आहे, तो आपला पॅरेंट आहे, तो मॅमल, ज्याचे आपण पुत्र पुत्री नातू पंतू पडपोते आहोत. तर एक गोष्ट नष्ट होते, त्या ठिकाणी दुसरी गोष्टी जन्मात. ओके, सो दिस इज आवर. थँक्यू.